नमस्कार मित्रांनो, मुंबई हे मंतरलेलं शहर आहे. या शहरात आल्यावर माझ्यासोबत सुरुवातीच्या दिवसामध्ये काय काय घडलं याच्या खास कहाण्या मी तुम्हाला 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये सांगतोय. मुंबईच्या वारीचा आजचा आहे 20वा दिवस. तर मित्रांनो, मुंबईच्या ऑफिसातलं कल्चर मी अगोदरच्या व्हिडिओत तुम्हाला थोडक्यात सांगितलंय. आता इथलं जेवणाचं कल्चर सांगतो. मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की खिशात पैसे असले की मुंबईत कोणीच उपाशी मरत नाही. तुम्ही फुटपाथवर आले की 2-2 पावलावर तुम्हाला खायला काहीतरी भेटेल म्हणजे भेटेलच. काहीच नाही भेटलं तर खाऱ्या शेंगदाण्यावाला तरी नक्की तुम्हाला भेटेल. मुंबईच्या कॉर्पोरेट ऑफिसांच्या बाहेर तुम्ही आले की फुटपाथवर सगळीकडे तुम्हाला जेवणाचे स्टॉल दिसतील. हातगाडीलाच मॉडिफाय करून लोकांनी इथं फुटपाथवर आपल्या खानावळी थाटलेल्या आहेत. या स्टॉलवर तुम्हाला अगदी 50 रुपयांपासून जेवणाची थाळी मिळते. एकदम स्टँडर्ड जेवण हवं असेल तर 120 रुपयांपर्यंतची प्लेट तुम्हाला इथे मिळते. मी मुंबईत आलो तेव्हा कोरोना होता, त्यामुळं खानावळी फुल फ्लेजनं चालू नव्हत्या. म्हणजे आत्ता जशी गर्दी असते तेव्हा तेवढी गर्दी नव्हती. लोक गर्दी करायला भ्यायचे. मुंबईत आल्यावर सुरुवातीचे 15 दिवस तर जेवणाचा ठिकाणाच नव्हता. जमेल तिथं आणि मिळेल त्या खानावळीत भाकर खायची असंच चालू होतं. नंतर मात्र ऑफिसाच्या मित्रांना विचारून कुठं जेवण चांगलं मिळतंय याचा शोध लावला. 1-2 चांगल्या हॉटेली शोधल्या आणि त्यात नंतर जेवायला लागलो. मुंबईत माझे एका वेळच्या जेवणाला कमीत कमी 100 रुपये तरी जायचे. मी जिथं राहायचो तिथल्या बिल्डिंगमध्ये घरगुती जेवण देणारी एक मेसवाली ताई होती. त्यामुळं एका वेळच्या जेवणाचा ताण तरी सुदैवानं मिटला होता. पण रात्रीच्या जेवणाची मात्र पार आबाळ व्हायची. विशेष म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी 100 रुपये देऊनही मनासारखं जेवण मिळायचं नाही. निव्वळ कागदावानी पातळ अशा पोळ्या असायच्या. भाज्यामध्ये मोक्कार तेल असायचं. वालाच्या चवळीच्या शेंगांची भाजी असायची. चण्याची भाजी तर इथं लय फेमस. म्हणजे चणे स्वस्त मिळतात म्हणून हॉटेलांमध्ये ही भाजी हमखास असायची. या भाज्यामध्ये बरंच काही टाकलेलं असायचं. त्यामुळे संपूर्ण जेवण झालं तरी भाजी कशाची होती ते समजायचं नाही. त्यामुळे चवीचा चवना इथं चालणार नाही हे मी माझ्या जिभेला सांगून टाकलं होतं. मी पुढचा 1-1.5 महिना असाच काढला. नंतर मात्र मला रूममेटनं एक भारी आयडिया दिली आणि माझ्या रात्रीच्या जेवणाचा विषय मिटला. ही आयडिया काय होती आणि नंतर जेवणाचा विषय थोडाफार तरी कसा मिटला ते पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक मारा, शेअर मारा. टाटा, बाय बाय.